एका शेतकऱ्याकडे 2 माठ असतात. ते माठ तो विहिरीपासून घरापर्यंत पाणी वाहण्यासाठी वापरत असतो. त्यातला एक माठ जो असतो तो अगदी परिपूर्ण असतो आणि दुसरा मात्र त्याला थोडीशी भेग पडलेली असते. तो शेतकरी रोज दोन्ही माठांमधून पाणी वाहत असतो घरापर्यंत. जो परिपूर्ण माठ असतो तो शेवटपर्यंत भरलेला असतो आणि ज्याला भेग पडलेली असते त्यातलं पाणी अर्ध कमी झालेलं असतं. मग त्या भेग पडलेल्या माठाला वाटतं की अरे, मी या दादांच्या अपेक्षाच पूर्ण नाही करू शकत, मी या दादांना पूर्ण पाणीच नाही देऊ शकत. म्हणून तो दादांची माफी मागतो आणि म्हणतो, दादा मला माफ करा, मी तुमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण माठ भरून पाणी तुम्हाला नाही देऊ शकत, माझ्यामध्ये कमतरता आहे. त्यावेळेला ते शेतकरी दादा खूप छान उत्तर देतात, तुझ्यातली कमी मी जाणली होती, म्हणूनच तू ज्या बाजूने बांधलेला असतोस त्या बाजूला मी फुलझाडांच्या बिया पेरलेल्या होत्या आणि तुझं कधी लक्षच गेलं नाही त्याकडे की ज्या वेळेला तुझ्या माठातून पाणी झिरपत होतं त्या फुलझाडांना मिळत होतं त्या बाजूने आपली बाग पूर्ण बहरली आहे, फुललेली आहे. आणि तू मला जरी पूर्ण पाणी नाही देऊ शकलास तरीही त्या फुलझाडांना तुझं पाणी मिळालं आहे आणि ती बाग बहरलेली आहे. तुझ्यामध्ये कमी काहीच नाही आहे. खरंच आयुष्यामध्ये जेव्हा आपली कमी बाजू दुर्लक्ष करून आपली उजवी बाजू दाखवणारं कोणीतरी असतं त्यावेळेला आयुष्य खरंच खूप सुंदर असतं.